यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। दरम्यान काल शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफीला सुकाणू समिती आणि मंत्री गटाच्या बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली। सरसकट कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी राज्यातील कर्ज काढलेल्या शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। आत्ताच म्हणजे कालच कृषी मंत्री दत्तामामा भरणे यांनी कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ होणार आहे, त्यासाठी कोणकोणत्या अटी आणि पात्रता लावण्यात येणार आहे, तुमचं किती लाखापर्यंत कर्ज माफ होणार आहे याची सविस्तर डिटेल या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। राज्यातील शेती पिकासाठी कर्ज काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तामामा भरणे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून कर्जमाफी करण्याची अधिकृत तारीख आता या ठिकाणी नवीन पद्धतीने जाहीर करण्यात आलेली आहे। म्हणजेच पाहायला गेलं तर 25 फेब्रुवारी ते 25 मार्च या एका महिन्याच्या कालावधीमध्ये शेतकऱ्याची चौकशी करून जे काही गोरगरीब आणि गरजू शेतकरी आहेत त्या गरजू शेतकऱ्याचा कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। त्यामुळे 25 फेब्रुवारी येण्यासाठी बोटावर मोजणे इतके काही दिवस या ठिकाणी बाकी राहिलेले आहेत। ही आता कर्जमाफी कोणाकोणाची होणार आहे, कोणकोणत्या निकषाच्या आधारे तुमची या ठिकाणी कर्जमाफी होणार आहे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याबद्दल सरकारने काही अपडेट दिलेले आहे आणि नेमकं या कर्जमाफीचा जास्तीत जास्त फायदा होण्यासाठी तुम्हाला नेमकं काय करायचं आहे याबद्दलचा सविस्तर रिपोर्ट या व्हिडिओच्या माध्यमातून आज जाणून घेऊयात। आता कर्जमाफीबद्दल एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे। कर्जमाफीबद्दल मुख्यमंत्र्यांची आत्ताच 5 मिनिटांपूर्वी बैठक देखील झाली। त्यांनी स्पष्टपणे आता सरकारच्या माध्यमातून कर्जमाफीबद्दल काही नियम आणि अटी या ठिकाणी त्यांनी स्वतः सांगितले आहेत। आता त्या नियम आणि अटी बघूनच फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्याचीच कर्जमाफी सरकारनं करण्याचं या ठिकाणी ठरवलेलं आहे। मग यासाठी आता कोणकोणत्या अटी पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आले आहेत, नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे हे नक्की आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे या ठिकाणी बघायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, तुम्ही कर्जमाफी कधी होणार याची आतुरतेने तुम्ही वाट बघत होता। गेल्या 2 ते 3 वर्षापासून अखेर मुख्यमंत्र्यांनी तारीख देखील या ठिकाणी जाहीर केलेली आहे। परंतु तुमची कर्जमाफी आता कोणाकोणाची होणार आहे हे सुद्धा बघणं आता या ठिकाणी महत्त्वाचं ठरणार आहे। कारण मुख्यमंत्र्यांनी सुद्धा स्पष्टपणे शेतकऱ्यांना सांगितले की आता या ठिकाणी सरसकट सर्वांची कर्जमाफी या ठिकाणी अजिबात होणार नाही। कर्जमाफी तुमची होणार आहे, परंतु सरसकट हा शब्द सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी काढून टाकण्यात आलेला आहे। फक्त जे काही गरीब शेतकऱ्याचीच या ठिकाणी कर्जमाफी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी केली जाणार आहे। मग ते गोरगरीब शेतकरी, गरजू शेतकरी, नेमकं कोणत्या प्रकारचे शेतकरी कोणकोणत्या अटीनुसार आता कर्जमाफी होणार आहे हे सुद्धा या ठिकाणी बघणं अतिशय महत्त्वाचं आहे। राज्यातील जे काही शेती पिकासाठी काढलेल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी समोर आली आहे। तुम्ही जर आता पिकासाठी कर्ज या ठिकाणी काढला असेल आणि हे पीक त्या ठिकाणी कर्ज जे आहे गेल्या 5 वर्षामध्ये काढलं असेल, जर तुम्ही कर्ज काढून तुमच्या बँकेचे या ठिकाणी कर्ज अजिबात फेडलंच नसेल, ते नेमकं कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी आता सरकारनं करण्याचं ठरवलंय हे सुद्धा आपण या ठिकाणी सविस्तरपणे समजून घेणार आहोत। कारण सरकारने जे नियमाने आणि अटी या ठिकाणी लावलेत ते आज या ठिकाणी नवीन जाहीर केलेत। 2025 या मागील वर्षी कर्जमाफी करण्यासाठी अटी वेगळ्या होत्या, परंतु 2026 मध्ये नवीन वर्ष सुरू होतात या ठिकाणी नवीन नियम सुद्धा या ठिकाणी सुरू झालेला आहे। आता बघा कर्जमाफीबद्दल सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता या ठिकाणी म्हणावं लागेल। अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी कर्जमाफी या शब्दावर आता पहिल्यांदाच तोंड उघडले। आता कर्जमाफीची तारीख सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आली, ती म्हणजे 25 फेब्रुवारी 2025। आता बघा 25 फेब्रुवारी ते 25 मार्च या एका महिन्याच्या कालावधीमध्ये फक्त या शेतकऱ्याची कर्जमाफी होणार आहे। आता कर्जमाफी करण्यासाठी आता एक समिती सुद्धा या ठिकाणी नेमल्याचं मुख्यमंत्री साहेब आणि कृषी मंत्र्यांनी या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। 5 अटी व पात्रता या ठिकाणी शेतकऱ्याच्या चेक केल्या जाणार आहेत असं देखील मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे। आता बघा नेमकं आता कोणकोणत्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्यात येणार आहे। आता मुख्यमंत्री साहेबांनी काय सांगितले, राज्यातील जवळजवळ पाहायला गेलं तर 93 लाख शेतकरी बांधवांची कर्जमाफी करण्यात येणार आहे। त्यापैकी 12 लाख शेतकरी बांधव या कर्जमाफीपासून बाहेर देखील पडणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आलेली आहे। मग नेमकं तुम्हाला कर्जमाफी कोणकोणत्या निकषाच्या आधारे या ठिकाणी करण्यात येणार आहे, मुख्यमंत्री साहेब यामध्ये काय म्हणालेत या ठिकाणी आता लगेच नक्की सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। बघा शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितले की सरसकट हा शब्द कर्जमाफीतून काढून टाकण्यात आला आहे। म्हणजे सरसकट सर्व शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी होणार नाही। फक्त काही ठराविक शेतकरी जे काही गोरगरीब शेतकरी आहेत त्या गोरगरीब शेतकऱ्याचीच या ठिकाणी कर्जमाफी करण्याचे निर्देश
आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेले आहेत। बघा आता पत्रकारांनी देखील मुख्यमंत्र्यांना महत्त्वाचे काही प्रश्न विचारले, म्हणजे नेमकं आता कोणकोणत्या शेतकऱ्याचं कर्जमाफ करणार आहात, कारण त्या ठिकाणी शेतकरी देखील वाट बघले। शेतकऱ्यांना देखील वाटतं की सरसकट सर्वांची कर्जमाफी होईल, परंतु तसं अजिबात होणार नाही। मुख्यमंत्र्यांनी नेमकं काय म्हणलेत बघा, हे नक्की बघायचं आहे। आता सर्वात पहिल्यांदा 2021 ते 2025 डिसेंबर महिन्याचा 31 डिसेंबरपर्यंत म्हणजेच या ठिकाणी 5 वर्षाच्या कालखंडामध्ये या ठिकाणी ज्या शेतकऱ्यासाठी ज्या शेती पिकासाठी ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढले, फक्त या प्रकारच्या शेतकऱ्याचं कर्ज या ठिकाणी माफ करणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले आहे। ज्यामध्ये पाहायला गेलं तर आत्तापर्यंत तुम्ही कर्ज कोणत्याही प्रकारचं काढले बघा, बँकाचं कर्ज या ठिकाणी सर्व फेडलंय का बघा, कारण बँकांचं शेतकऱ्यांनी कर्ज काढून ठेवलं होतं ते व्यवस्थित फेडले, त्यांना नाराज अजिबात होऊ नका। सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी व्यवस्थित कर्ज या ठिकाणी भरले का, पहिल्यांदा ठिकाणी 50,000 पर्यंत तुम्हाला सूट देण्याचा निर्णय सुद्धा सरकारच्या माध्यमातून घेण्यात आल्याचं आपल्याला सांगण्यात आले। या शेतकऱ्यांना कोणीही नाराज होऊ नये। आता सरकारच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला 50,000 रुपये नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळणार असल्याची माहिती आता राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आणि 25,000 रुपये असं म्हणजे आता 25,000 रुपये पहिल्या टप्प्यामध्ये, 25,000 रुपये दुसऱ्या टप्प्यामध्ये, असे टोटल 50,000 रुपये या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत। आता बघा सरकारच्या माध्यमातून टोटल तुम्हाला 75,000 रुपये देण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी समोर आला आहे। जे काही रेग्युलर कर्ज भरतात तर अशा शेतकऱ्यांना 75,000 रुपये अनुदान देण्याचा देखील निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेला आहे। परंतु या ठिकाणी 5 नियमाचं तुम्हाला पालन करावे लागणार आहे। त्यानंतर पात्रतेनुसार म्हणजे शेतकऱ्याची कर्जमाफी कशा पद्धतीने केली जाणार आहे ते देखील सांगतो। मुख्यमंत्री साहेबांनी आता स्पष्टपणे सांगण्यात आले की राज्यातील ज्या शेतकऱ्याची कर्जमाफी या ठिकाणी जे काही कर्जमाफी या ठिकाणी घेणारे आता जर संख्या पाहिली तर 93 लाख शेतकऱ्यांची संख्या आहे। यामधील 12 लाख शेतकऱ्यांना या ठिकाणी बाहेर काढण्यात आले, म्हणजे त्यामुळे 5 कोणकोणते नियम या ठिकाणी सरकारकडून लावण्यात आलेत। मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सरकारच्या माध्यमातून कोणकोणते निकष लावण्यात आलेत। शेतकरी बांधवांनो, तुम्ही कर्ज आता कोणत्या वर्षी काढले हे बघणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे। आता काही शेतकऱ्यांनी 2000 साली शेतकरी कर्ज काढलेलं आहे, 2017 साली कर्ज काढलेलं आहे, काही शेतकऱ्यांनी 2015 पासून कर्ज काढले, काही शेतकऱ्यांनी 2018 पासून कर्ज काढले, काही शेतकऱ्यांनी 2021 ते 2025 एंडिंगपर्यंत या ठिकाणी कर्ज काढलेलं आहे। आता कोणत्या शेतकऱ्याचं कर्ज माफ केलं जाणार आहे सरकारच्या माध्यमातून असे देखील सांगण्यात आले बघा। 2018 ते 2019ला जर तुम्ही कर्ज काढून ठेवलं असेल तर या ठिकाणी तुमचं कर्ज माफ केलं जाणार नाही। फक्त 2021 ते 2025च्या एंडिंगपर्यंत या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढून ठेवले त्यांचेच कर्ज या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून माफ केलं जाणार आहे, अशी माहिती देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे। आता 2025 मध्ये तुम्हाला पीएमचे पैसे व्यवस्थित सरकारने दिलेले आहेत, नमो शेतकरी योजने पैसे त्या ठिकाणी सरकारने दिलेले आहेत। आता पीक विमा सुद्धा तुम्हाला पाठवला आहे आणि अतिवृष्टीचे पैसे सुद्धा सरकारने तुम्हाला पाठवले आहेत। आता 2026 मध्ये कर्जमाफी आता 25 फेब्रुवारी ते 25 मार्च एका महिन्याच्या कालखंडामध्ये यासाठी होणार आहे, सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात देखील आले। आता तुमची कर्जमाफी कोणत्या निकषाच्या आधारे या ठिकाणी तुमची कर्जमाफी केली जाणार आहे, कारण पाहायला गेलं तर जर कर्जमाफी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असेल तर सरकारला अजिबात परवडणार नाही। त्यामुळे आता सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी असं देखील सांगण्यात आले, फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकरीच या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे। जे काही श्रीमंत आणि धनदंडकी शेतकरी आहेत या ठिकाणी कर्जमाफीचा या शेतकऱ्यांना फायदा होऊ नये म्हणून आता मुख्यमंत्र्यांनी सुद्धा काही निकष आणि पात्रता या ठिकाणी लावण्यात आले। आता बघा 25 फेब्रुवारी ते 25 मार्च या दरम्यान तुमचं या ठिकाणी शेतकऱ्याचं अतिशय महिना गोड जाणार आहे, त्यामुळे तुमचं 2 लाखापर्यंत कर्ज देखील या ठिकाणी माफ करण्यात असल्याची माहिती सरकारच्या माध्यमातून तुमचा बँकेकडून SMS देखील येणार आहे। मग सरकारनं असं देखील सांगितले की फक्त 2021 पासून ते 2025 ज्या शेतकऱ्यांनी या कालावधीत शेती पिकासाठी कर्ज काढले तर त्या शेतकऱ्यांचं पाहायला गेलं तर 2 लाखापर्यंतची या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे। मग आता कोणकोणत्या निकषाच्या आधारे या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे बघा। शेतकरी बांधवांनो, 2021 पासून ते 2025 पर्यंत शेती पिकासाठी जर तुम्ही कर्ज काढला असेल, हा व्हिडिओ शेतकरी बांधवांनो पूर्ण बघायचा आहे। काही शेतकरी बांधवांनो काय केले की या ठिकाणी बँकेचे शेती म्हणजे पाहायला गेलं तर अनेक बँकाचं कर्ज काढलेलं आहे शेती पिकासाठी आणि ते शेती पिकासाठी आम्ही कर्ज काढतो अशा खोट्या प्रकारची कागदपत्रे सादर करून कामासाठी आता बँकेतून कर्ज काढल्याची माहिती आता सरकारला आता या ठिकाणी देण्यात आली आहे। अनेक शेतकऱ्यांना स्वतःचं घर पडलेलं होतं, ते बांधण्यासाठी शेती पिकाचं आम्ही कर्ज काढतो आहोत अशा प्रकारची खोटी कागदपत्रे सादर करून त्याने आता शेती पिकासाठी कर्ज काढलेलं आहे। काहीने या ठिकाणी मोटरसायकल घेतलेत, या ठिकाणी 4 चाकी गाडी घेतलेत, त्या भाड्या लावलेत आणि शेती पिकासाठी कर्ज काढले असं त्यांनी दाखवलेलं आहे।
मग आता सरकारचं या ठिकाणी तुमच्या घरातील या ठिकाणी निकष चेक करणार आहे. काही लोकांनी, काही शेतकऱ्यांनी आपल्या महत्त्वाच्या वस्तूसुद्धा या ठिकाणी शेती पिकाच्या नावाखाली कर्ज काढून घेतलेत. जसं की टी व्ही असेल, घरातील फ्रीज असेल, चैनीच्या वस्तू असतील, सरकारचं कर्ज काढून या ठिकाणी घेतल्याचं सरकारच्या चौकशी दरम्यान या ठिकाणी उघड झाले. आता सरकारने तुम्हाला नेमकी धनदांडग्या सावकार शेतकऱ्यांना या ठिकाणी कोणताही लाभ होऊ नये, फक्त गोरगरीब आणि गरजू शेतकऱ्याला या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा व्हावा म्हणून या निकषामधून जवळजवळ 93 लाख शेतकरी आता ठिकाणी पात्र होते. त्यापैकी 12 लाख शेतकरी बांधव या ठिकाणी अपात्र केल्याची माहिती सुद्धा या ठिकाणी समोर आलेली आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्याचा प्रकार आहे बघा. आता बघा शेतकरी बांधव, आता तुमचं पहिले या ठिकाणी महत्त्वाची कागदपत्रे चेक केली जाणार आहेत निकषाच्या आधारे. आता तुमची सुद्धा कागदपत्रे, आता सोसायटी असेल, तुम्ही जर सोसायटी काढली असेल, जे काही जिल्हा मध्यवर्ती बँकेतून जर तुम्ही कर्ज घेतला असेल, आताच महिन्याच्या पाठीमागे तुम्ही कागदपत्र देखील जमा केले असेल, त्यामध्ये फार्मर आय डी असेल, नंतर पॅन कार्ड असेल, त्याच्यानंतर तुमच्या बँकेचं पासबुक असेल, हे सर्व कागदपत्र तुम्ही जमा देखील केले असतील. तर आता हे जे जमा केलेली कागदपत्र आहेत ते आता व्यवस्थित चेक केले जाणार आहेत आणि चेक केल्यानंतरच पाहिलं तर तुमची या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे. आता कृषी मंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी समिती स्थापन केलेली आहे. आता ज्या समितीमध्ये शेतकरी बंधूंची कशा पद्धतीने केली जाईल, त्याच्यामध्ये अंतर्गत तुम्हाला बाहेर काढलं जाईल. याचा घ्यायचा असेल तर सर्वांनी काळजीपूर्वक अजिबात तुम्हाला फायदा होणार नाही असं माहिती सुद्धा सरकारच्या माध्यमातून सांगितलं आहे. आम्ही पिवळे आणि केसरी रेशन कार्ड शेतकऱ्यांना देतो ज्यांचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये, त्या शेतकऱ्यांचा आम्ही कर्जमाफीचा पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी आम्ही कर्जमाफी करणार आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या यादीमध्ये या ठिकाणी शेतकऱ्यांना आता बसायचं आहे. जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड झेरॉक्स असेल तर तुम्ही अर्जंटमध्ये या ठिकाणी घ्यायचं आहे. त्यानंतर समितीच्या वेळी जे काही चौकशी दरम्यान जे काही अधिकारी तुमच्या घरी तपासणीसाठी येणार आहेत, तुम्ही या ठिकाणी तुमचं नाव लिस्टमध्ये आहे का ते देखील तुम्ही चेक करायचं आहे. आता तुम्हाला तुमचं पिवळं आणि केसरी रेशन कार्ड आहेत याचं झेरॉक्ससुद्धा तुम्हाला लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरं कागद तुम्ही लक्षात आलं का बघा, या ठिकाणी पिवळं आणि केसरी रेशन कार्ड तुमच्याकडे पहिल्या पानाचं झेरॉक्स तुम्हाला लागणार आहे. ते म्हणजे आता तुम्हाला उत्पन्नाचा दाखला, दुसरं कागदपत्र काय लागणार आहे, उत्पन्नाचा दाखला किती असलं पाहिजे त्यावर लक्षात ठेवा. 2.5 लाख रुपयाच्या आतमध्ये असलेलं उत्पन्न पाहिजे. जास्तीत जास्त पाहायला गेलं तर तुमच्या श्रीमंत शेतकरीमध्ये नाव जाल तर तुमचं उत्पन्न जास्त असेल तर या ठिकाणी श्रीमंत शेतकरी 2.5 लाखाच्या आतमध्ये तुमचं उत्पन्न असलं पाहिजे. त्याच्यापेक्षा जर जास्त असेल तर तुम्हाला श्रीमंत शेतकऱ्याच्या यादीमध्ये नाव जाईल आणि तुमची या जी काही कर्जमाफी आहे त्या कर्जमाफीचा तुम्हाला फायदा होणार नाही. त्यामुळे 2 कागदपत्र असली पाहिजेत. तिसरं कागदपत्र कोणतं सांगण्यात आले बघा, ते तुम्हाला अर्जंटमध्ये आत्ताच्या आत्ता काढून घ्यायचं आहे. ते कागदपत्र म्हणजे नक्की बघा, ही कर्जमाफी महाराष्ट्र राज्य सरकार देत असल्यामुळे सर्वांचा या ठिकाणी रहिवासी दाखला या ठिकाणी तुमचं चेक केलं जाणार आहे.
आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं कागदपत्र हे देखील तुम्हाला तयार ठेवायचं आहे. उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर पिवळा आणि केसरी रेशन कार्ड हे देखील तुम्हाला कागदपत्र तयार ठेवायचं आहे. आता दुसरं अत्यंत महत्त्वाचं, काढलं नाही तर तुम्हाला कर्जमाफीसाठी वंचित राहावं लागणार आहे, ते म्हणजे तुमच्याकडे रहिवासी दाखला असणं अत्यंत गरज आहे. आता महाराष्ट्र राज्यामध्ये या ठिकाणी बाहेरचे पण या ठिकाणी लोक राहायला आलेत, काम करण्यासाठी आलेत, ते म्हणजे मध्य प्रदेश असेल, नंतर उत्तर प्रदेश असेल, कर्नाटक असेल. त्यांनी काय केलेलं आहे, कामासाठी इथं आले आहेत आणि त्यांनी थोडीफार हे शेती या ठिकाणी घेतलेली आहे. त्यामुळे सुद्धा त्यांचं सुद्धा कर्ज आम्हाला माफ व्हावे असं देखील त्यांना वाटत आहे. त्यामुळे त्यांनी देखील कर्ज काढलेलं आहे, परंतु त्यांना 1 रुपयासुद्धा कर्ज माफ केलं जाणार नाही. फक्त खरोखरच महाराष्ट्रातील रहिवासी आहेत, जे काही फक्त गोरगरीब शेतकरी आहेत, गरजू महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्याची या ठिकाणी कर्जमाफी केली जाणार आहे. यासाठी आता आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. आणि तुम्ही मग सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असायला पाहिजे. यासाठी सुद्धा तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये किंवा तहसीलदार ऑफिसमध्ये तुम्हाला अर्जंटमध्ये तुम्हाला तिसरं कागदपत्र काढून ठेवायचं आहे, ते म्हणजे तुम्हाला रहिवासी दाखला. आता 4 नंबरचं कागदपत्र हे जर तुम्ही आता नाही ठेवलं तर तुम्हाला कर्जमाफीपासून सरकार आता वंचित ठेवलं जाणार आहे. 4थं कागदपत्र कोणतं आहे तर सर्वात पहिल्यांदा कोणत्या बँकेची कर्जमाफी होईल, जे होईल याची अपडेटसुद्धा तुम्हाला बँकेची सरकारने यादी देखील दिलेली आहे. त्या बँकेची यादी देखील तुम्हाला पुढे सांगणार आहे. परंतु 4थं कागदपत्र तुम्हाला कोणतं लागणार आहे ते देखील शेतकरी बांधवांना सांगतो, ते म्हणजे तुमचं फार्मर ID कार्ड. आता तुम्ही तुमच्यातल्या सगळ्यात अर्जंट सूचना आहेत, तुम्हाला फार्मर ID कार्ड तुम्ही काढले का ते देखील बघायचं आहे. जर तुम्ही चुकीच्या पद्धतीने फार्मर ID कार्ड काढला असेल तर तुम्ही पुन्हा एकदा चौकशी करून करायची आहे. आता चौकशी तुम्हाला कुठे करायची बघा, जे कृषी विभाग आहेत, कृषी अधिकारी आहेत, कृषी अधिकाऱ्याला देखील तुम्हाला फार्मर ID कार्ड व्यवस्थित आहे ते त्यांना दाखवायचं आहे. त्यानंतर तुम्हाला PM किसान योजना असेल, नमो शेतकरी योजना असेल, इथून पुढं याचा देखील लाभ दिला जाणार नाही. त्यामुळे आता फार्मर ID कार्ड कंपल्सरी केलेलं आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर जाऊन तुम्ही फार्मर ID कार्ड काढून घ्या. आता दुसरं पाहायला गेलं तर तुमची कर्जमाफी झाली का नाही ते देखील कसं चेक करायचं ते देखील तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत या ठिकाणी व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा. आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणकोणत्या बँकाची सर्वात पहिल्यांदा कर्जमाफी होणार आहे. ज्या काही सहकारी बँका आहेत तुमच्या गावातील आहेत, पतसंस्था असतील, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, भूविकास बँक असेल, त्यानंतर महाराष्ट्र बँक असेल, नंतर बँक ऑफ इंडिया असेल, बँक ऑफ महाराष्ट्र असेल, बँक ऑफ बडोदा असेल, त्यानंतर या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया असेल. जर तुमचं खातं पोस्टाचं असेल तर यानंतर भूविकास बँक असेल, भूविकास मध्यवर्ती बँक असेल, जिल्हा मध्यवर्ती बँक असेल. या सर्वात पहिल्यांदा या ठिकाणी कर्जमाफी होण्याची शक्यता आहे. आता तुम्हाला 25 फेब्रुवारी ते 25 मार्च या दरम्यान तुमची चौकशी देखील होईल आणि येणाऱ्या जून महिन्यामध्ये ही ठिकाणी तुमची कर्जमाफी होणार असल्याची माहिती या ठिकाणी शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे ही कर्जमाफी तुम्ही रेडी ठेवा. जी काही कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे काढून ठेवा आणि तुम्ही आज तुमच्या बँकाचे अपडेट या ठिकाणी पाहत राहा. अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका. धन्यवाद. जय जवान जय किसान.